जळगाव महापालिकेमध्ये महापौर पदासाठी भाजपकडून दीपमाला काळे यांचं नाव निश्चित झालेलं आहे। या ठिकाणी जे आहे त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत। आपल्यासोबत स्वतः दीपमाला काळे आहेत। काय सांगणार ताई, अनेक वर्षांचा तुमचा पक्षातला संघर्ष होता, मोठी तुम्ही या ठिकाणी निष्ठा दाखवली पक्षाप्रती आणि कुठलंही पद न घेता काम केलं, मात्र आज तुम्हाला त्या कामाची पावती मिळालेली आहे। महापौर पदासाठी तुमचं नाव निश्चित झालेलं आहे, कसा आनंद आहे? फार आनंद होतो आहे की पक्षश्रेष्ठीने जो हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे मी आज फॉर्म भरायला जात आहे। त्यामुळे खूप आनंद होत आहे की आज मला हे म्हणजे एक नवीन अनुभव मिळणार आहे आणि जळगाव शहरासाठी काहीतरी विकास करण्याची एक संधी मिळणार आहे। आता एक सुशिक्षित चेहरा म्हणून तुमच्याकडे जळगावकरांकडून बघितलं जात आहे, मोठा अपेक्षा तुमच्याकडून महापौर पदाच्या कार्यकाळात राहणार आहे। कशा पद्धतीने जळगावकरांना न्याय देण्याचा प्रयत्न राहणार आहे? नक्की जळगावकरांना मी न्याय देईल आणि आम्ही सर्व सोबत भाजपाचे आणि महायुतीचे आम्ही जे काही नगरसेवक आहोत ते सर्व सोबत आम्ही मिळून काम करणार आहोत। हे वी आर अ टीम आणि टीम मिळून आम्ही हे काम करणार आहोत। जळगाव नागरिकांसाठी आम्ही काहीतरी करू इच्छितो आणि ते त्यांच्या इच्छावर मी पुरे उतरू शकतो। ते आनंद कसा आहे? नेमकं नेत्यांनी तुमच्या नावाची घोषणा केली, खूप धाकधूक बऱ्याच दिवसापासून चालू होती, तुमच्या नावाची चर्चा देखील होती। म्हणजे आनंद खूप आहे की माझं नाव आलं, त्यामुळे आनंद मला खूप झाला आहे की आम्ही जे कष्ट करत होतो किंवा आतापर्यंत जे आम्ही प्रामाणिकपणे काम करत होतो वार्डामध्ये त्याचं आम्हाला एक चिठ्ठी मिळाली आहे आणि विश्वास होताच की केव्हा ना केव्हा ती संधी मिळणारच आहे। आता नाही तर उद्या ती संधी आम्हाला वरिष्ठांकडूनही मिळणारच आहे, त्यामुळे त्यांचे खूप खूप आभारी आहे। तर आतापर्यंत केलेल्या कामाची पावती मिळाली आहे, महापौरपदाची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे। तर दुसरीकडे भाजपच्या असेल महायुतीच्या सर्व नगरसेवकांना घेऊन महापालिकेत काम करणार असल्याचा विश्वास या ठिकाणी दीपमाला काळे यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरा पर्सन चेतन शिंदेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।